अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजपासून म्हणजेच 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या गावोगावमध्ये, प्रत्येक केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात स्वामी सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसले आहे. आता आजचा व्हिडिओ, जर तुमच्याकडनं गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही आणि जर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंबहुना सप्तशती गुरुचरित्र सार, स्वामी चरित्र सारामृत जर तुम्ही करणार असेल तर मांडणी करावी लागते का, ते ग्रंथ कसे उचलून ठेवायचे का, किंवा त्याचे काय नियम आहेत त्या संदर्भाची माहिती आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम, जर तुम्ही घरात पारायण करत असाल गुरुचरित्राचं, तर गुरुचरित्र ग्रंथ वाचून परत उचलायचा, परत ठेवायचा असं होत नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा एकाच जागी ठेवायचा असतो. जोपर्यंत आपलं ते वाचन पूर्ण 7 दिवस होत नाही किंबहुना 3 दिवस होत नाही, तोपर्यंत तो ग्रंथ तसाच तिथे ठेवायचा असतो. गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा नाही. मांडणी तुम्ही जुने व्हिडिओ पाहिले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही मांडणी करत आहात. ताई, कलशाची स्थापना करावीच का? तर होय, एवढा सुंदर क्षण आपण 7 दिवस एवढ्या सेवा आपल्याकडनं घडतात, तर नक्कीच आपण त्याची स्थापना करू शकतो. आता काही कारणांमुळे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, त्यांनी काय करावं, तर लक्षात घ्या. संक्षिप्त श्री गुरुचरित्र आणि सप्तशती गुरुचरित्र सार असे 2 प्रभावी दिव्य ग्रंथ आहेत, ज्याचं पारायण तुम्ही करू शकता. आता काही अडचणांमध्ये तर लग्न, घरातले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मासिक धर्म हा सगळ्यात मोठी अडचण आहे. मग अशा वेळेस संक्षिप्त श्री गुरुचरित्र पण तुम्ही वाचू शकता. सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ सुद्धा तुम्ही वाचू शकता. आता तो एकाच दिवसात वाचणं सुद्धा शक्य नसेल. जर रोज आपण 7-7 अध्याय पठण करत असाल, किंवा आता सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ घेतला तर पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय आहे, नंतर ते क्रमशः वाढत जातं. आता समजा कोणीतरी पहिल्या 2 दिवस सेवा केली, नंतर तिला मासिक धर्म आला, मग तुम्ही ते 4 दिवस थांबू शकता. संक्षिप्त श्री गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र सारला कुठलंच बंधन नाही आहे. ते आपलं नित्यसेवेप्रमाणे आहे. आता स्वामी चरित्र सारामृताचे जे कोणी पारायण करत आहे, तर मासिक धर्म आल्यावर आपण 4 दिवस ती सेवा थांबवतोच आणि नंतर ती सेवा आपण कंटिन्यू करत असतो. हे तसंच आहे. सप्तशती गुरुचरित्र सार किंबहुना संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे ग्रंथ तुम्ही 4 दिवस थांबू सुद्धा शकता. आता याची मांडणी करायची का, तर मैत्रिणींनो, मांडणी करायची गरज नाही. रोज 1 ते 7 अध्याय किंबहुना जेवढं तुम्हाला वाचायचं आहे तेवढं तुम्ही वाचावं, ग्रंथाला नमस्कार करावा, परत ग्रंथ जागेवर ठेवायचा, परत दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ काढायचा, परत तो वाचायचा. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही वाचू शकता, परत तो तुम्ही ठेवू शकता. आता संक्षिप्त श्री गुरुचरित्र अगदी 7 अध्याय आहेत, पाऊण तास सुद्धा खूप होऊन जातो. मग आता समजा 9 ते 15 मध्ये ज्यांचा मासिक धर्माची तारीख आहे, त्यांनी काय करावं, तर त्यांनी छानपैकी आज आपण पाऊण तास तर काढू शकतो. मग पाऊण तासात एक पारायण होतं, आपण तसंच ते ठेवायचं. परत दुसऱ्या दिवशी वाचण्यासाठी तो ग्रंथ वरती काढायचा. थोडक्यात काय, तो ग्रंथ तुम्ही हलवू शकता, त्याला कुठलीच अडचण नाही. आता काय होतं ना, संक्षिप्त श्री गुरुचरित्र अगदी 7 अध्याय आहे आणि ते वाचून मन असं भरत नाही. कारण आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करत असतो, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात, तर ते मोठे असतात, वाचायला वेळ लागतो आणि खूप छान वाटतं ते. आणि 7 अध्याय म्हणजे ते खूपच कंजूसपणा होतो. पण हो, त्याचे अनुभव सुद्धा तेवढे आहे. काहीही न करण्यापेक्षा काही केलेलं हे नेहमी चांगलं असतं. माझ्याकडनं गुरुचरित्र पारायण होणार नाही आहे, पण मी सप्तशती गुरुचरित्र सार, आणि खरं सांगते, आता काही महिलांना जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथ महिला पठण करू शकत नाही असं जेव्हा सांगायच्या, तेव्हा त्या संक्षिप्त श्री सप्तशती गुरुचरित्र सारच ग्रंथ पठण करायचा. कारण ते सुद्धा 7 दिवसाच्याच प्रमाणे पठण करायचं असतं, पण त्याचे कुठले नियम नाहीये. अगदी ग्रंथात सुद्धा सांगितलं नाही. पण तरी पण आपण काय म्हणतो की कांदा लसूण वर्ज्य करतो, किंबहुना मांसाहार वर्ज्य करतो आणि ब्रह्मचर्याचं पालन करतो. काही लोक तर कांदा लसूण पण खातात. जर तुमची इच्छा असेल तर तेही तुम्ही करू शकता, पण त्याची अशी वेगळी मांडणी करायची गरज नाही. आता अगदी ताई, हे 2 ग्रंथ सुद्धा नाही आमच्याकडे, मग काय करू शकतात? आणि अजून एक, ताई, आम्ही मोबाईलवर वाचू शकतो का? गुरुचरित्र ग्रंथ हा मोबाईलवर वाचण्यासारखा नाही आहे. त्याचा प्रॉपर ग्रंथच विकत आणायचा आणि मग तो वाचायचा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र सार, तर हे सुद्धा दुकानात अगदी 30, 35, 60 रुपयात तुम्हाला तो ग्रंथ मिळून जाईल.
स्वामी चरित्र सारामृत ज्या पद्धतीने आता काहीच करणं शक्य होत नाही, मग 7 पारायण तुमच्याकडनं घडतील. गुरुचरित्र वाचायला वेळ लागतो किंवा बसू शकत नाही, 7 पारायण करा स्वामीचरित्र सारामृताचे. किंवा अगदी मासिक धर्म मध्ये जी काही अडचण आलेली आहे, सगळ्यात मोठी अडचण ती मासिक धर्माचीच आहे, सगळ्यांच्या बाबतीत तेच आहे. तर मग अशा वेळेस काय करू शकता, मग अशा वेळेस तुम्ही मासिक धर्म जर तुमची अडचण असेल मैत्रिणींनो, तर तुम्ही बिनधास्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करू शकता. आज एक पाठ करा, मध्ये 4 दिवस गॅप आला तरी हरकत नाही, नंतर कंटिन्यू करा. इतकेच पाठ करेल तितकेच पाठ करेल असं आपण म्हणू नका, कारण हे 7 दिवस दत्ततत्व गुरुतत्व इतकं जागृत झालेलं असतं की आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते. आता कालच्या व्हिडिओला अशा कमेंट्स आल्या की ताई आम्ही प्रहर घरात करू शकतो का. आपण प्रहर घरात कसं करू शकतो. प्रहर म्हणजे अखंड सेवा असते, दिवस रात्र कोण आहे तुमच्या घरात जो कंटिन्यू बसेल स्वामी चरित्र सारामृत वाचेल दिवस रात्र. आणि याच्यासाठी केंद्रात नावं द्यायची असतात. जर महाराजांच्या कृपेने अगदी तुम्ही गेलात आणि जर एखादा व्यक्ती नाही आलं तर तुम्हाला ती सेवा मिळेल, पण तुम्ही जाऊन तर बघा. आता फक्त तिकडे प्रहरच चालता असं नाही आहे, याग सुद्धा आहे, चंडी याग आहे, स्वामी याग आहे, शनिवारी चंडी याग आहे, रविवारी स्वामी याग आहे, म्हणजे हे तर मिसच करायचं नाही. शुक्रवारी गणेश याग आहे. असे याग आहे, तुम्ही जाऊन तिथे ती सेवा करू शकता. प्रहर आता ताई आम्ही केंद्रात जाऊ शकत नाही, आमच्या जवळपास केंद्रच नाही आहे. घरात आहे की घरात 1 तास, रोज 1 तास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामजप मी करणार, रोज 1 तास एवढं तर करू शकतो आपण. किंबहुना 1 तास स्वामीचरित्र आणि 1 तास स्वामीचरित्र सारामृत होतच आपलं. थोडक्यात काय की हे जे काही दत्ततत्व आहे ना, हे पृथ्वी तलावर इतकं जागृत. तुम्ही विचार करा, एकेका केंद्रात 300-400 लोक पारायण करत आहेत एका गावात. आता तालुक्या स्तरावर सुद्धा 2-2 केंद्र आहेत, तर जिल्हा स्तरावर म्हणजे नाशिकमध्ये पण भरपूर केंद्र आहेत. आणि एवढ्या प्रत्येक केंद्रामध्ये 300-350 लोक पारायणाला बसलेले आहेत. तर एवढी सेवा, एवढं त्यांचं ते आहे की याच्यात पण आपला खारीचा वाटा. काहीतरी माझ्याकडनं काही कारणांनी जर काही शक्य होत नाही तर मी काहीतरी करते, याचा आनंद किती आहे की चल आज मी 1 तास माझ्याजवळ केंद्र नाही. आता मला पण मी दुपारीच जाणार आहे प्रहर करायला, नक्कीच ते शेअर करेल जर शक्य झालं तर काहीही न करण्यापेक्षा प्रहरांची सेवा माझ्याकडनं घडेल, महाराष्ट्री माझ्याकडनं करून घेतील. किंवा जाती आहे मी, मला काहीतरी हे बाई तेवढं झाडून घे ग, हे बाई तेवढं ते करून घे ग, खूप छान वाटतं, लय मस्त वाटतं की महाराज तुम्ही मला या कार्यासाठी निवडलं आहे की मी रांगोळ्या काढू शकते, मी झाडू शकते, मी भांडे घासू शकते. या कार्यासाठी मला स्वामींनी निवडलं आहे. तर हे जास्त छान आहे. गुरुचरित्र पारायण खरंच तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्याकडनं घडतं आहे ते. पण बाकीची पण सेवा तेवढीच प्रभावी आहे. या 7 दिवस जीव तोडून सेवा करा, कारण तो सेवेचा बँक बॅलन्स असणार आहे. मांडणी करणं शक्य होत नाही, फक्त उचलायचा ग्रंथ वाचायचा, परत उचलून जागेवर ठेवायचा, परत उचलायचा वाचायचा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र सार, स्वामी चरित्र सारामृत, मांडणी करायची गरज नाही. आणि आता तर काही वेळा असं होतं ना की लहान मुलं असते ना, ते मांडणी करायची सुद्धा भीती वाटते, कधी काय करतील मुलांचा काही भरोसा नाही. मी माझ्यावरनं सांगते, म्हणून गुरुचरित्र ग्रंथाची मांडणी करावी. मांडणी नसेल शक्य तर एका व्यवस्थित ठिकाणी ग्रंथ ठेवावा आणि तो वाचून झाला, म्हणजे आता समजा माझे देवघर आहे तर मी एका कोपऱ्यात ग्रंथ ठेवेल की वाचून झाला की मग तो म्हणजे मी लगेच तो हलवायचा नाही आहे. तुम्ही मांडणीच्या ठिकाणी ठेवलं तर अतिशय उत्तम, कारण ते मांडणी वगैरे बघून खूप छान वाटतं. रोज रांगोळ्या काढणं, तिथली स्वच्छता करणं, हे खूप छान सेवा असते. ते 7 दिवस इतके सुंदर, आणि ते कधी जातील 7 दिवस तुम्हाला हे कळणार नाही. शेवटच्या दिवशी तुम्हीच मला म्हणू लागत आई बघ ना कशी पटकन 7 दिवस निघून गेले. तर कोण कोण काय काय सेवा करणार आहे की किंबहुना महाराज तुमच्याकडनं काय काय सेवा करून घेत आहे, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.